मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ फेनॉल बघितलं. त्यानंतर आपण स्टडी केला होता युजेस ऑफ फेनॉलचा. अल्कोहोलचा पण स्टडी आपण या चॅप्टरमध्ये बघितला, त्याचे रिॲक्शन्स बघितल्या. आता आपल्याला सुरुवात करायची आहे. या चॅप्टरचा लास्ट टॉपिक जो आहे तो इथर्स. ओके, तर इथरचा जो फंक्शन ग्रुप असतो तो ROR असतो, म्हणजे ऑक्सिजन असतो आणि दोघं साईडला अल्किल ग्रुप अटॅच असतात. सो व्हॉट इज मीन बाय इथर्स अँड टाइप्स ऑफ इथर्स. इथर्स अल्किल और अरिल डेरिव्हेटिव्स ऑफ अल्कोहोल्स. ओके, इथर काय आहे तर अल्किल किंवा अरिल डेरिव्हेटिव्स आहेत, तर कोणाचे? अल्कोहोलचे. इथर्स आर दी ऑर्गॅनिक कंपाउंड्स containing divalent oxygen atom attached to two same or different alkyl or aryl groups. ओके, इथर काय की ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि तो काय कंटेन करतो? डायव्हॅलेंट ऑक्सिजन, म्हणजे दोन साईडला जे अदर ग्रुप अटॅच असतील, तर त्याचे जे दोघं साईड असतील, एक तर त्या साईड्सला सेम किंवा डिफरंट अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप अटॅच असणार आहे, आणि त्यालाच आपण म्हणू शकतो इथर्स, किंवा ते एक्झाम्पल असणार आहे इथरचं. दी जनरल फॉर्म्युला फॉर इथर इज CnH2n+2O. ओके, जनरल फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे इथरचा CnH2n+2O, अँड इट इज रिप्रेझेंटेड ॲज ROR डॅश. ओके, दोघं साईडला R आल्यामुळे एकाला R डिनोट केला आणि एकाला R डॅश या ठिकाणी डिनोट करण्यात आलेला आहे. where R and R dash may be identical or different alkyl or aryl groups. तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच की R किंवा R डॅश जो आहे तो एकच आहे, फक्त त्याला R आणि R डॅश आपण डिनोट केलेलं आहे या ठिकाणी. आणि ते काय असतील? एक तर आयडेंटिकल असतील म्हणजे सेम असतील, किंवा डिफरंट असतील. मग त्या ठिकाणी अरिल ग्रुप असेल किंवा अल्किल ग्रुप असेल. अरिल म्हणजेच बेन्झिनसारखे स्ट्रक्चरवाले अरिल ग्रुप, आणि अल्किल म्हणजे आपले जसं इथेन, मिथेन, ब्युटेन, प्रोपेन या पद्धतीने जे अल्किल ग्रुप असतात ते. द फंक्शनल ग्रुप ऑफ इथर इज COC. ओके, विच इज ऑल्सो रेफर्ड ॲज इथेरल ग्रुप. The oxygen atom flank attached by two carbon atoms is called ethyl oxygen. ओके, ज्या ऑक्सिजन ॲटमला दोन कार्बन ॲटम अटॅच असतील, तर त्याला म्हटलं जातं, त्या ऑक्सिजनला म्हटलं जातं इथरल ऑक्सिजन. ओके, इथरल ऑक्सिजन किंवा त्या ठिकाणी त्याला म्हटलं जाईल इथरल ऑक्सिजन. नेक्स्ट टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. ओके, आता इथरचे या ठिकाणी दोन टाईप पडतात. डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ दी टू अल्किल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम, इथर्स आर क्लासिफाईड ॲज सिम्पल इथर्स और मिक्स इथर. ओके, तर इथरचं डिपेंड करणार आहे की नेचर कशा पद्धतीने असणार आहे. जे काही टू अल्किल ग्रुप अटॅच असतील ऑक्सिजन ॲटमला, त्याच्यावर डिपेंड करणार आहे. जर दोघं सारखे असतील ग्रुप अटॅच ऑक्सिजनला दोघं साईडला, तर त्याला सिम्पल इथर डिनोट केलं जातं. आणि जर ऑक्सिजनच्या दोघं साईडचे ग्रुप हे वेगवेगळे असतील, तर त्याला मिक्स इथर म्हटलं जातं. तर सिम्पल इथर म्हणजे काय? इन दिस टाईप the two alkyl groups attached to oxygen atom are same. ओके, दोन अल्किल ग्रुप काय असतील ऑक्सिजन ॲटमला सेम अटॅच असणार आहे, आणि त्यालाच म्हटलं जातं सिम्पल इथर. ही डेफिनेशन आहे सिम्पल इथरची. These are known as
सिमेट्रिकल इथर्स. आणि सिम्पल इथर म्हटलं तर सिमेट्रिकल म्हणजे सारखे ग्रुप असणारे सिमेट्रिकल. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे त्या ठिकाणी CH3OCH3 म्हणजेच डायमेथिल इथर. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे C2H5OC2H5, त्यालाच म्हटलं तर डाय इथिल इथर. ओके, 2 एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत, डायमेथिल इथर आणि डायइथिल इथर. म्हणजे ऑक्सिजनच्या दोघं साईडला बघा तुम्ही, लेफ्टला बघितलं तरी CH3 आहे आणि राईटला बघितलं तरी CH3 आहे. आणि डायइथिल इथरचं सुद्धा तसंच C2H5 या ठिकाणी आहे लेफ्टला, तसंच राईटला सुद्धा C2H5 आपल्याला बघायला मिळतो आहे. म्हणजे सेम जे काही ग्रुप असतील किंवा सेम मॉलिक्यूल त्या ठिकाणी ॲटम असतील, ऑक्सिजन ॲटमच्या दोघं साईडला ॲटॅच असतील सेम, त्याला सिमेट्रिकल इथर पण म्हणतो आपण किंवा सिम्पल इथरसुद्धा म्हणू शकतो. तर मिक्स इथर म्हणजे काय? इन दिस टाईप दी 2 अल्किल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम्स आर डिफरंट. ओके, की जसं सिम्पल इथर होतं दोघं सेम राहायचे, त्याच्या विरुद्ध म्हणजे मिक्स इथर म्हणजे काय की ऑक्सिजन ॲटमच्या दोघं साईडला वेगवेगळे ग्रुप अटॅच असणार. दीज आर नोन ॲज अनसिमेट्रिकल इथर्स. आणि त्याला म्हटलं जातं अनसिमेट्रिकल इथरसुद्धा म्हटलं जातं. सिमेट्रिकल म्हणजे सारखे, अनसिमेट्रिकल म्हणजे वेगवेगळे. दोघं साईडचे जे काही ग्रुप असतील ते अनसिमेट्रिकल, सारखे नसणार आहेत. ओके, या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये बघू शकता तुम्ही C2H5OCH3 या ठिकाणी दिलेला आहे, इथिल मेथिल इथर दिलेला आहे. म्हणजे एका साईडला इथिल आहे, एका साईडला मेथिल आहे, म्हणजे दोघं सारखे ग्रुप नसल्यामुळे ते एक्झाम्पल आहे ते मिक्स इथरचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे C2H5OC3H7, त्याला म्हटलं तर इथिल एन प्रॉपिल इथर. ओके, इथिल एन प्रॉपिल इथर. आणि हे एक्झाम्पल येतं मिक्स इथरचं. म्हणजे की इथरची डेफिनेशन असेल, सिम्पल इथर असेल किंवा मिक्स इथर असेल, याचे डेफिनेशनसुद्धा बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत. किंवा सिम्पल इथरचा डिफरन्स आणि मिक्स इथरचा डिफरन्स हा सुद्धा बऱ्याच वेळेस विचारला गेला आहे. किंवा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की जर इथर मॉलिक्यूल ऑक्सिजन ॲटमला 2 सेम ग्रुप अटॅच असतील, अल्किल ग्रुप, तर तो कुठल्या प्रकारचा इथर असेल, किंवा त्याला सिमेट्रिकल इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर असंही आपण म्हणू शकतो का? अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला जो स्टडी करायचा आहे तो काळजीपूर्वक स्टडी करायचा आहे की इथर असेल, फेनॉल असेल किंवा अल्कोहोल असेल, किंवा यापूर्वी जे आपण चॅप्टर स्टडी केलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल, किंवा आता मागे पण आपण चॅप्टर स्टडी केलं कॉलिगेटिव्हचं असेल किंवा सॉलिड स्टेट असेल, याचे जे काही क्वेश्चन रिपीट झालेले आहेत किंवा जे काही काहीचे प्रश्न असे आहेत की जे कधीच विचारले गेले नाहीत, परंतु ते विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण की बऱ्याचशा वेळेस काय असतं की आता JEE असेल, नीट असेल, या मोठ्या मोठ्या एक्झाम कंडक्ट होत आहेत, आणि त्याच्यामुळे जेवढं डीपली स्टडी होईल तेवढा अतिउत्तम असणार आहे. म्हणून तुम्ही जेवढी जास्तीत जास्त स्टडी करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. रोजच्या रोज लेक्चर अटेंड करत चला. बरेचसे विद्यार्थी लेक्चर अटेंड करत नाही आहेत, प्रेझेंटी खूप कमी येते सध्या, आणि हे जे तुमची प्रेझेंटी असणार आहे ही बोर्डला आम्हाला पाठवायची आहे त्या ठिकाणी. म्हणून तुम्हाला जेवढं स्टडी करता येईल, जेवढं तुम्हाला प्रेझेंट राहता येईल ऑनलाईन लेक्चरला, तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमची 70 ते 80% प्रेझेंटी त्या ठिकाणी असणार आहे.
ओके. याच्या पुढचा जो काही नॉमेनक्लेचरचा टॉपिक असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.